नमस्कार. निवडणुकीमध्ये काही मतांनी होणारा पराभव म्हणजे केवळ नशीब असतं का? की त्यामागे काही ठोस, मोजता येण्यासारखी कारणं दडलेली असतात? आज आपण महाराष्ट्रातील कुर्ला मतदारसंघाचं एक सखोल, डेटा आधारित विश्लेषण करणार आहोत. हे विश्लेषण आपल्याला दाखवेल की निवडणुका हा केवळ मतांचा खेळ नाही, तर डेटाच्या आधारावर शासनासाठी एक मजबूत जनादेश कसा तयार करता येतो, याची ही एक पद्धतशीर रूपरेषा आहे. तर हे विश्लेषण आपण 6 टप्प्यात करणार आहोत. आपण कुर्ल्यातील जमिनीवरच्या वास्तवापासून सुरुवात करू, आकड्यांमागे दडलेलं सत्य शोधू आणि मग त्यातून एक विजयी रणनीती कशी तयार होते हे पाहू. चला सुरुवात करूया. कोणतीही रणनीती आखण्याआधी तुम्हाला रणांगण समजून घ्यावं लागतं. आणि राजकारणातलं रणांगण म्हणजे लोकांचं रोजचं आयुष्य, त्यांच्या समस्या. त्यामुळे आकड्यांमध्ये शिरण्याआधी आपण कुर्ल्यातील लोकांची खरी आवाहनं काय आहेत हे समजून घेऊ. मुंबईच्या नकाशावर कुर्ला कदाचित एक छोटासा भाग दिसेल, पण लाखो लोकांसाठी हेच त्यांचं जग आहे. त्यांच्या आशा, आकांक्षांचं केंद्र आहे. मुंबईच्या वेगवान आयुष्याचा हा एक महत्त्वाचा भाग आहे, पण याच्या स्वतःच्या अशा काही समस्या आणि राजकीय समीकरणं आहेत जी समजून घेणं महत्त्वाचं आहे. फक्त एका वाक्यात इथल्या वास्तवाची तीव्रता कळते. विचार करा, जेव्हा लोकांना पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत हक्कासाठी पैसे मोजावे लागतात, तेव्हा प्रशासकीय व्यवस्थेमध्ये किती मोठी पोकळी आहे हे स्पष्ट दिसतं. आणि ही पोकळीच राजकीय बदलाची सर्वात मोठी संधी असते. पाण्याची टंचाई, खड्ड्यांनी भरलेले रस्ते, वर्षानुवर्षे रखडलेल्या SRA योजना, कचऱ्याचे ढीग, ह्या केवळ तक्रारी नाहीत. हे मुद्दे प्रशासनाच्या अपयशाचे थेट पुरावे आहेत. आणि जिथे प्रशासन कमी पडतं तिथेच राजकारणासाठी एक स्पष्ट संधी निर्माण होते. हेच ते मुद्दे आहेत जे निवडणुकीचे निकाल ठरवतात. ठीक आहे, आपण लोकांच्या भावना समजून घेतल्या. आता आपण वास्तवाच्या आरशात पाहूया, आणि हा आरसा म्हणजे आकडेवारी. कारण आकड्यांना कोणताही अजेंडा नसतो, ते खोटं बोलत नाहीत. ते आपल्याला स्पष्टपणे दाखवतात की नेमकं आवाहन कुठे आहे आणि संधी कुठे दडली आहे. हे आकडे बघा. एकूण मतदार आहेत जवळपास 2,40,000. पण मतदान झालं किती? फक्त 53.3%. म्हणजे जवळजवळ अर्धे मतदार घराबाहेर पडलेच नाहीत. आणि विजयाचं अंतर फक्त 5,008 मतं. टक्केवारीत बोलायचं तर 3.27%. ही लढत अगदी निसटती होती. आता हे बघा, महाविकास आघाडीला जवळपास 47% मतं मिळाली. विजयाच्या अगदी जवळ पोहोचूनही पराभव झाला. मग प्रश्न उरतो की इतक्या जवळ आल्यावर नेमकं काय चुकलं? याचं उत्तर पुढच्या आकड्यांमध्ये दडलंय. हा आलेख आपल्याला कुर्ल्याच्या राजकीय प्रवासाची कथा सांगतो. 2009 मध्ये एक मजबूत स्थिती. 2014 मतविभागणीमुळे मोठा फटका बसला. पण त्यानंतर बघा, 2019 आणि 2024 जोरदार पुनरागमन झालंय. मतांची टक्केवारी सातत्याने वाढत आहे. हा कल स्पष्टपणे दाखवतो की इथला मतदार बदलाच्या शोधात आहे. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला माहितीच्या आधारावर निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. या डेटाचं विश्लेषण करणं ही त्याच माहितीपूर्ण सार्वजनिक चर्चेची एक पायरी आहे, जी आपली लोकशाही मजबूत करते. चला, आता आपण 2024च्या निकालाचं विश्लेषण करूया. या डेटामधून समोर आलेले धोके आणि त्याचबरोबर दडलेल्या संधी, या दोन्ही गोष्टी आपण पाहणार आहोत. तर सर्वात मोठी कमजोरी कोणती? ती आपल्या डोळ्यासमोर आहे. कमी मतदान. फक्त 53.3%. जे मतदार मतदानाला आलेच नाहीत, तेच सर्वात मोठं अज्ञात समीकरण आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हीच कमजोरी तुमची सर्वात मोठी संधी आहे. जर या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणता आलं, तर संपूर्ण चित्र बदलू शकतं. आता ही माहिती खूपच रंजक आहे. ही तुलना बघा. तोच मतदारसंघ, तेच मतदार, तेच वर्ष. लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला 16,000 पेक्षा जास्त मतांची आघाडी मिळते. पण विधानसभेच्या निवडणुकीत 5,000 मतांनी पराभव होतो. हे कसं शक्य आहे? याचा अर्थ स्पष्ट आहे. पाठिंबा आहे. तो मतदार तिथे आहे. फक्त तो विधानसभेसाठी बाहेर पडला नाही. हाच तो छुपा पाठिंबा आहे, ज्याला जागं करायचं आहे. तर आपण समस्या पाहिल्या, संधी ओळखली. आता या संधीचं सोनं कसं करायचं? त्यासाठी एक पद्धतशीर प्रणाली लागते, एक आराखडा. आम्ही त्याला चतुर्मुख सिद्धांत म्हणतो. हा चतुर्मुख सिद्धांत म्हणजे 4 आघाड्यांवर एकाच वेळी लढण्याची रणनीती. हे 4 स्तंभ आहेत: निवडणूक, संघटना, संवाद आणि संसाधने. जेव्हा तुम्ही या 4ही आघाड्यांवर सुनियोजित पद्धतीने काम करता, तेव्हा विजय मिळवणं सोपं होतं. हे 4 मोर्चे म्हणजे काय? पहिला आहे मतदार मोर्चा.
म्हणजेच प्रत्येक मतदारापर्यंत पोचणे. दुसरा, कार्यकर्ता मोर्चा, म्हणजेच पक्षाची जमिनीवरील संघटना मजबूत करणे. तिसरा आहे विचार मोर्चा, म्हणजे आपला विकासाचा संदेश लोकांच्या मनापर्यंत पोचवणे. आणि चौथा, शक्ती मोर्चा, म्हणजेच पैसा, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ यांचा योग्य वापर. विचार मोर्चा किंवा नॅरेटिव्हचं एक उत्तम उदाहरण बघूया. कराचे पाणी, आपला हक्क, हे घोषवाक्य 2 गोष्टी साधतं. 1, ते थेट समस्येवर बोट ठेवतं, आणि 2, ते समाधानाला एक उपकार म्हणून नाही तर एक मूलभूत हक्क म्हणून सादर करतं. हे साधं, शक्तिशाली आणि लोकांच्या मनात उतरणार आहे. मोठे विचार एका ठोस कृती आराखड्याशिवाय निरुपयोगी असतात. आतापर्यंत आपण रणनीती पाहिली, आता ती प्रत्यक्षात कशी आणायची याची योजना पाहूया. ही आहे निवडणुकीच्या 90 दिवस आधीची योजना. D-90 पासून सर्वेक्षण सुरू होतं. D-60ला उमेदवार घोषित होतो. प्रत्येक टप्प्याचं एक स्पष्ट उद्दिष्ट आहे. ही रणनीतीला शिस्तबद्ध, दैनंदिन कृतीत बदलण्याची प्रक्रिया आहे. आणि अर्थातच ही एक आधुनिक निवडणूक मोहीम आहे. आपण एका डिजिटल ग्राउंड गेमबद्दल बोलत आहोत. हायपर लोकल व्हॉट्सॲप ग्रुप्स, लोकांच्या समस्या सोडवताना उमेदवाराला दाखवणारे इंस्टाग्राम रील्स, चुकीच्या माहितीला पसरण्याआधीच रोखणारी रॅपिड रिस्पॉन्स टीम, आणि जिथे मतदानाची टक्केवारी कमी आहे तिथेच लक्षित जाहिराती वापरणे. आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, निवडणूक जिंकणं हे अंतिम ध्येय नाही, ती तर फक्त सुरुवात आहे. खरं ध्येय आहे सुशासन, त्या जनादेशाला लोकांच्या विश्वासात बदलणं, आणि या सेवेमध्ये प्रत्येक नागरिकाच्या प्रतिष्ठेचा आणि गोपनीयतेचा सन्मान करणं गरजेचं आहे, जे आपल्या कायद्याच्या चौकटीत अत्यंत महत्त्वाचं आहे. ही ब्लूप्रिंट यशस्वी करण्यासाठी नेतृत्वाला 4 गोष्टी कराव्या लागतील. कार्यकर्त्यांना एकत्र आणा, त्यांच्यात ऊर्जा भरा. दर आठवड्याला जनता दरबार घ्या आणि लोकांचं म्हणणं ऐका. पाण्याच्या समस्येवर त्वरित दिसतील असे उपाय करा, कारण लोकांना कृती हवी असते. आणि आपला संदेश योग्य मतदारांपर्यंत पोहोचवत रहा. आणि हे आपल्याला सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. एकदा मिळालेल्या जनादेशाचं रूपांतर चिरस्थायी विश्वासात कसं करायचं? हेच खऱ्या नेतृत्वाचं आव्हान आहे, आणि हीच त्याची खरी कसोटी आहे. लक्षात ठेवा, डेटा आणि रणनीती ही केवळ साधने आहेत. अंतिम ध्येय आहे लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणे. राजकारण हे सत्तेसाठी नाही, तर सेवेसाठी आहे. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचे असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल, तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 0842041602 वर कॉल करा. राजकारणाच्या पलीकडचं